गाय आणि म्हैस पालनासाठी एकाच ठिकाणी आश्चर्य निर्माण करणारे पाटील सर आपल्या सोबत आहेत. आता त्यांनी हे जे पेंड लागते जनावरांना ते डायरेक्ट होलसेल मध्ये ट्रक मागवतात. सर किती पोते लागतात दिवसाला आपल्याला हे? सर आता माझं तसं क्वांटिटी जनावरांची जास्त आहे. हा हा तर मला जवळपास रोजचे सरकी 3 पोते लागते एका टायमाला. म्हणजे 2 टायमाचे 6 6 पोते. पोते. सुग्रास बी 3 पोते, 6 6 आणि पोते. 6 12 झाले. आणि हरभरा चुन्नी बी 12. म्हणजे हरभऱ्याचं बनवलेलं भरडा का बुसकट? भरडा भरडा भरडा. भरडा हा ठीक आहे. 12 आणि 12 24 हम्म. आणि ती 12 36 पोते रोज लागतात दररोज लागतात. दररोज. आणि होलसेल मध्ये मिळते का हे? हा होलसेल मी पहिल्यांदा दुकानदाराकडूनच घ्यायचं. हा 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 पण हळूहळू मग मी माहिती काढली त्याची कोणची कंपनी आहे कुठं आहे. आता उदाहरणामध्ये ही तुमचे सरकी जी आहे तुमच्या बीडचीच आहे हिरा हिरा इंडस्ट्री. इंडस्ट्रीज. पुन्हा आमच्या MIDC मध्ये हरभरा चुनी भेटते. बर हा मग पुन्हा कुठं गहू भुसा भेटतो. बर, हा, मग ती स्वतः कंपनी जायचं ना होलसेल मध्ये? होलसेल मध्ये घ्यायचं. जर होलसेल मध्ये घेतलो तर तुमची एका गाडी माग नाही म्हणते 60 ते 70 हजार रुपये वाचले जाते. क्या बात आहे. आणि बघा होलसेल मध्ये जर माल आणला तर आपल्याला नक्की एक पोत कमीत कमी किती रुपयाला भेटते दुकानाच्या तुलनेमध्ये? आता जर चालू रेट केलं तर तुम्ही 3125 रुपयाला आपल्याला सरकी 100 किलो येते. 1 क्विंटल. हा 1 क्विंटल. आता ही मार्केट दुकानात गेले मध्ये तर? 1600 रुपयाला विकतात. 1600 1700 रुपयाला विकतात 50 किलोचा. 50 किलो नसते सर. डायरेक्ट हे शेतकऱ्याला गंडवतात. हे का 45 किलो 47 किलो देते. पण शेतकऱ्याला वाटतं 50 किलो पोत आहे. मग आता मला सांगा 1700 म्हणतात 17 दुनी 34 आणि हे 5-5 किलो वरचं गायब. वरचं गायब. आणि आपल्याला डायरेक्ट कंपनीतून एवढंच आहे की आपल्याला तिथे नेट पेमेंट द्यावं लागतं. बरोबर आहे. आणि एका पोत्या मागे आपले 300-350 रुपये वाचतात. बरोबर. आणि कंपनीतून आपल्याला टनेज वर गाडी भेटते. टनवर 10 टन पोत्यात किती पण असो. पोत्यात किती बी बरोबर असो. आहे. आणि इथं दुकानदार काय करतात 45-47 किलोचं आपल्याला 1600-1700 ला पोत देत. मग ह्याचा सगळा डिफरन्स केला तर एका गाडी 10 टनाची गाडी आणली 80 नसलं तर ठीक आहे. आता मी एक मोठा आहे माझं मोठं शेत. बरोबर आहे. मग तुम्ही काय करा जी तुम्ही 4-5 जण मित्र आहेत अशा मध्ये गाडी मागवा. शेतकरी आहेत तुम्ही सगळ्यांनी एखाद्या जर केलं तर 3.25 लाख 10 टनाची सरकीची गाडी आजच्या रेटला तुमच्या दारात येते. बरोबर आहे. आता बीडहून माझ्या गोट्यापर्यंत आयशर टेम्पो ही 10,000 भाडं घेते. आणि 3,15,000 गाडी सरकीची होते. म्हणजे 3.25 लाखात गाडी इथं येते. बरोबर आहे. तर छोट्या शेतकऱ्यांनी एकदाच आपण जर ग्रुप करून जर घेतला तर याच्यात सुद्धा आपण पैशाची बचत करू शकता आणि अशाच मध्ये आपण आर्थिक सक्षमता वाढवू शकतात.